ज्या वेळेला आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही. पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही. गद्दार 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 आणि खोके, तिसरा शब्दच नाही. अरे बाकी तरी बोला, पण काय केलं नाही तर बोलणार काय? आणि म्हणून होय गद्दारी झालेली आहे, 100% बरोबर आहे. गद्दारी झाली आहे, पण गद्दारी झाली ती 2019ला गद्दारी झाली. ज्या निवडणुका आपण लढवल्या त्या निवडणुका लढवल्यानंतर जी आघाडी केली त्याच वेळेस गद्दारी झाली. पण शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची. आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते. अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला, तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचंय. शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आहे लायकी? पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी अवलाद. अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय दिवटं काट माझ्या जन्माला आलं, जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव होते. आम्हाला म्हणता बाळासाहेब, आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाले. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. ती काय टोळी, आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं? एक मर्यादा असते सहन करण्याची. हिंदुत्वावरती बोलताना सुद्धा माझं मत स्पष्ट आहे.